राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात शिक्षण संचालनालयाचं एक महत्त्वाचं पत्र आज आपण जाणून घेणार आहोत. या पत्रांमध्ये महत्त्वाची अशी जी माहिती दिलेली आहे ती शिक्षकांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी आणि मुख्याध्यापकांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी आहे. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. या पत्राचा विषय आहे अनुदानित माध्यमिक, प्राथमिक, कनिष्ठ महाविद्यालय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती व अनुषंगिक प्रस्ताव शालार्थ प्रणालीमार्फत सादर करण्याबाबत. आणि या अनुषंगाने दोन महत्त्वाचे संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. ई गव्हर्नन्स अंतर्गत विभागातील माहिती व तंत्रज्ञान सेवा परिणामकारकरित्या उंचावण्यासाठी आवश्यक ती मानके विकसित करून माहिती व तंत्रज्ञान संसाधनाची उपयोगिता वाढवण्याकरिता विभागांतर्गत वेगवेगळे पोर्टल तयार करण्यात आलेले आहेत. त्यानुसार अनुदानित शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती प्रकरणे विहित कालमर्यादेत निकाली काढणे व याबाबतची कार्यप्रणाली पारदर्शक असणे याकरिता सेवानिवृत्ती व अनुषंगिक प्रकरणे महालेखाकार कार्यालयाकडे शालार्थ प्रणाली मार्फत सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे दिनांक 1 मे 2026 पासून महालेखाकार मुंबई, नागपूर कार्यालयाकडे सेवानिवृत्ती व अनुषंगिक प्रकरणे शालार्थ प्रणालीमार्फत सादर करण्यात यावीत. तूर्त असे प्रस्ताव ऑनलाईन प्रणालीसोबतच प्रचलित ऑफलाईन पद्धतीने महालेखाकार मुंबई, नागपूर कार्यालयास सादर करावेत. सेवानिवृत्तीविषयक प्रकरणे शालार्थ प्रणालीवर अपलोड करतेवेळी उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणीबाबत महा-IT मुंबई यांच्याशी संपर्क साधावा. यापुढे सर्व सेवानिवृत्तीविषयक प्रकरणे शालार्थ प्रणालीवर ऑनलाईन पद्धतीने महालेखाकार कार्यालयास सादर करणे बंधनकारक आहे, असे माननीय शिक्षण सहसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या संदर्भातील हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे. सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.